कोल्हापूर येथून जवळच असलेल्या खालखोनी या गावातून दिनांक 27 नोव्हेंबर 2024 ते दिनांक 4 डिसेंबर 2024 पर्यंत पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते। यामध्ये 100 पुरुष व 100 महिला मंडळी पायी दिंडीत सोहळ्यात चालत आहेत। कुमागडला पालखीची मिरवणूक काढण्यात आली। दिनांक 27 नोव्हेंबर 2024 ला दुपारी भोजन श्रीमती गुणवंताबाई वानखडे हरताळा व खालखोनी येथे श्री महादेव मंदिरामध्ये चहापाणी नंतर दीपकराव भटकर यांच्या वतीने सर्व वारकऱ्यांना भोजन दिले। नंतर रात्री श्री महश्री वाल्मिकी पायी दिंडी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तथा दिंडी संचालक श्री हरिभक्त परायण रवींद्र महाराज पाटील खालखोनीकर यांचे हरिकीर्तन सेवा झाली। महाराजांनी आपल्या कीर्तनातून पायी दिंडीचे महत्त्व सांगताना म्हणाले, नाम घेता वाट चाली यज्ञ पावला पाऊलं। नैमित्तिक सोहळे म्हणून खालखोनी ते शेगाव पायी दिंडी सोहळा, खालखोनी ते मोजरी पायी दिंडी सोहळा, कार्तिक मासाचे औचित्य साधून खालखोनी ते कौंडण्यपूर पायी दिंडी सोहळा व आषाढी मासाच्या निमित्ताने खालखोनी सामदा काशीपूर ते महाक्षेत्र पंढरपूर सर्वात मोठा पायी दिंडी पालखी सोहळा असतो। या वर्षाला श्री महश्री वाल्मिकीचा स्टीलचा रथ तयार करण्यात आला। वाल्मिकी रथाची बांधणी व कलाकृती म्हणून दर्यापूर येथील सर्वज्ञ स्टील वेल्डर चेतनभाऊ कुटे व भूषणभाऊ कुटे यांनी तयार केला। रथाची देखभाल व मार्गदर्शन म्हणून हरिभक्त परायण पुरुषोत्तम पवार व राहणार दर्यापूर यांनी उत्तम प्रकारे सहकार्य केले। दिनांक 3 डिसेंबर 2024 ला शेगावला वारकऱ्यांनी संत गजानन महाराजांचे दर्शन घेण्यात आले। 4 डिसेंबर 2024 ला सकाळी 10 ते 12 हरिभक्त परायण सौ पार्वतीताई महाराज पवार राहणार दर्यापूर यांच्या काल्याचे कीर्तन झाले। यानंतर श्री गुरुवर्य कश्यप महाराज जळगावकर हरिभक्त परायण बापूराव उन्हाळे गुरुजी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। व्यवस्थापक मंडळींचा व हरिभक्त परायण कलाकार मंडळींचा सत्कार करण्यात आला व त्यानंतर श्रीमान्य उमेशभाऊ पाटील PI साहेब खालखोनीकर यांच्या वतीने महाप्रसादाचे वितरण करण्यात आले। पायी दिंडी सोहळ्यात कीर्तन व गायक मंडळी म्हणून युवा कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज पाटील खालखोनीकर, श्री हरिभक्त परायण रामायणाचार्य रवींद्र महाराज पाटील खालखोनीकर, श्री हरिभक्त परायण गोलू महाराज निमकर, श्री हरिभक्त परायण सौ पार्वतीताई महाराज पवार, श्री हरिभक्त परायण तन्मय महाराज झासकर, हरिभक्त परायण वेदांत महाराज बाबुळकर, मोहन खरसान, ज्ञानेश्वर खरसान, दिगंबर कळसकर, श्री दिनेशभाऊ भारसाकडे, श्री सोनूभाऊ चेचरे, श्री ईश्वर धांडगे, गौरव भुजाडे इत्यादी भजनी मंडळी उपस्थित होती। वाहन सेवा म्हणून श्री राजूभाऊ रौराडे सरमसपूर, श्री युवराजभाऊ वानखडे, श्री सागरभाऊ ढोरे कोल्हापूर यांची डॉक्टर सेवा होती, अशी माहिती महश्री वाल्मिकी दिंडीचे संचालक श्री हरिभक्त परायण रवींद्र महाराज पाटील खालखोनीकर यांनी दिली आहे। पहिला सोहळा शेगाव पायी दिंडी सोहळा, दुसरा खालखोनी ते कौंडण्यपूर पायी दिंडी सोहळा आणि तिसरा सोहळा असतो खालखोनी ते महाक्षेत्र पंढरपूर आणि चौथा सोहळा संत राष्ट्रदत्त तुकडोजी महाराजांची मोजरी असे आपल्या खालखोनी गावातून 4 प्रकारचे सोहळे निघत असतात। या सोहळ्यामध्ये सर्व तरुण मंडळी, महिला मंडळी, पुरुष मंडळी असंख्य या ठिकाणी होत असतात। पायी दिंडी चालत असताना मायबाप जे संस्कार आणि संस्कृतीचे धडे दिले जातात, लहान लहान मुलांनी बिघडण्याच्या वयामध्ये जर कीर्तन जर ऐकलं तर निश्चित मात्र आईबापांची सेवा केल्याशिवाय राहणार नाही। अशा पद्धतीनं मायबाप 4 प्रकारचा दिंडी सोहळा आणि ह्या वर्षाला सुद्धा आपण 14व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि आजच्या या शुभ पर्वावर आपला पायी दिंडी सोहळा कुमागळामधून निघालेला आहे आणि पहिला मुक्काम आपल्या खालखोनी गावामध्ये आणि आजचे अन्नदाते हरिभक्त पारायण दीपकरावजी पंडितरावजी भटकर व त्यांचा संपूर्ण भटकर परिवार आणि सर्व मात्र या अन्नदानामध्ये सहभागी आहे आणि आता दिवस जर पाहिला तर त्यांच्या परिवारामध्ये हा सुवर्ण दिवस आहे। कारण मिनिमम जरी आपण पाहिलं तर 10-12 वर्षापासून ते अन्नदान या ठिकाणी करतात। कारण अन्नदानाचं महत्व सांगत असताना मायबाप शास्त्रकार सांगतात, बाबाने एक वारकरी जर आपल्या घरी जीव घातला तर 100 ब्राह्मणाचं पुण्य प्राप्त होतो। आणि आज मात्र आपल्या दिंडीत भरपूर असे वारकरी आहेत। कारण अन्नदानम दानम विद्यादानम तथा परम अन्यान शनिका तृप्ती यावेत जीवेतु तू विद्या। अन्नदान हा पाया आहे, ज्ञानदान हा कलश आहे। दाना माझी दान अतिश्रेष्ठ अन्नदान, दिनाशी देवनी सन्मान द्यावे सदिग्न अति श्रद्धा
जवळजवळ आपल्या गावातून उद्या 28 तारखेला दिंडी सोहळा प्रस्थान होईल आणि 4 तारखेला समर्थ सद्गुरू गजानन बाबांच्या दर्शनाकरता पोहोचणार आहे आणि 4 तारखेला तर महाप्रसादाच्या माध्यमातून, गोपाल काल्याच्या माध्यमातून आणि काल्याचं कीर्तन आपल्या दिंडीचे व्यवस्थापक हरिभक्त पारायण सौभाग्यवती पार्वती महाराज पवार यांचं गोपाल काल्याचं कीर्तन होईल. त्यानंतर आमचे ज्येष्ठ बंधू आणि PSI साहेब हरिभक्त पारायण उमेश नागराजी पाटील यांच्या माध्यमातून महाप्रसादाचं वितरण होईल. असा सोहळ्याचा एक संबंध आहे. विठ्ठल